लातूरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला, आम्ही बघितला, अख्ख्या महाराष्ट्रातले बघितला. अनेक लोकांनी मदत सुद्धा केली. बीजेपीचे काही पदाधिकारी तिथे गेले, शिंदे साहेबांच्या पक्षातले गेले, काही आमचे गेले, सगळ्यांनी मदत केली. एका शेतकऱ्याचा प्रश्न सुटला अध्यक्ष महोदय. पण का मराठी मीडियाली बिचारा त्या शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मांडला, म्हणून कर्जमाफ त्या एका शेतकऱ्याचं झालं अध्यक्ष महोदय. मी मीडियाला विनंती करतो, करोडो शेतकरी आज या महाराष्ट्रातले जे अडचणीत आहेत ना, सगळ्या करोडो शेतकऱ्याची बातमी माहिती लावा. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथे जाईल, सरकार नाही गेलं तरी कोणी ना कोणीतरी तिथे जाईल आणि बिचारा त्या शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न सुटेल. पण हे होणार आहे का? नाही होऊ शकत अध्यक्ष महोदय. हा प्रश्न जर सोडवायचा असेल, या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल, तो निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल अध्यक्ष महोदय. आणि आम्ही म्हणत नाही की आम्ही अशीच मागणी करतोय की कर्जमाफी करा. असं सांगण्यात आलं होतं इलेक्शनच्या आधी, अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणजे करणार, कोरा कोरा कोरा. पण नाही ना अध्यक्ष महोदय, तसं काय झालं अध्यक्ष महोदय? दिवसाला तिथं 8 आत्महत्या शेतकरी करत आहे. आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथे घेणार आहे आणि 2029 जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी, तर अध्यक्ष महोदय आजपासून 29 पर्यंत 15,000 शेतकरी आत्महत्या करतील. मग त्या 15,000 शेतकऱ्याला कोण जबाबदार आहे अध्यक्ष महोदय? मग सत्तेत असणारे लोकच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल ना. मग आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण वाट बघायची की 15,000 शेतकऱ्याला आत्महत्या करायची. अध्यक्ष महोदय, निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल. शेतकरी तिथं वाट बघत आहे अध्यक्ष महोदय. 25,000 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत. दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी 85,000 कोटी रुपये देणार आहे. अध्यक्ष महोदय, आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाजात गेलेला आहे. मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचणारे, अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे. रोड वगैरे नंतर बांधू, रोड आपल्या 3 वर्षांनी बांधता येईल. पण एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली, निर्णय घेतला नाही तर वेगळं काही झालं, तर त्याला कोण अध्यक्ष महोदय जबाबदार असणार आहे? त्यामुळे विकास तर झाला पाहिजे, पण तो 3-4 वर्षांनी अध्यक्ष महोदय नंतर होईल. पण आज आमच्या या शेतकऱ्याला 25,000 कोटी रुपयाची कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे, असं या सरकारला त्या ठिकाणी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हा कर्ज जामखेडला मिळत होता. कदाचित त्यावेळेस काही लोक आमच्या जवळ होती, निधी अजितदादा मोठ्या प्रमाणात तिथे देत होते. पण दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये अपने झाले पराये, नाही तर कदाचित असं म्हणता येईल अपनों को किया पराया. आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैव असं की निधी येणं कमी झालेलं आहे. पण शेवटी अपने तो अपने होते हैं. त्यामुळे आपल्या अजितदादांना मी विनंती करतो, सर्व गावकीकडे तुम्ही बघत आहात, गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं. आणि तिथे माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी माझ्या विकास कामासाठी, माझ्या तिथं असणाऱ्या लोकांच्या भवितव्यासाठी लागणारे, तो तिथं देण्यात यावा. राजकारण बाजूला ठेव, ज्याला कोणाला भूमिपूजन करायचं त्याला करून द्या. पण अनेक मागण्या माझ्या मतदारसंघातल्या, खास करून गृह विभागाच्या, आम्ही तिथं मांडलेल्या आहेत, मंजूर सुद्धा आहेत. फक्त निधी तिथं दिला गेला नाही. तो निधी तिथं देण्यात यावा अशी विनंती इथं अध्यक्ष महोदय करतो. ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटी ही बीड जिल्ह्यामध्ये असणारी एक सोसायटी अध्यक्ष महोदय. 4-5 हजार कोटीचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये खास करून जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा तिथे असणाऱ्या 6 ते 6.5 लोकांचे 90 कोटीपेक्षा जास्त पैसा तिथे अडकलेला आहे. त्यामुळे सरकारला विनंती करतो त्याच्यामध्ये लक्ष घालून की ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटी मधल्या ज्या ठेवी आहेत त्या गरीबाला परत अध्यक्ष महोदय तिथे मिळाव्यात. त्याच्याचबरोबर डीजी होम लोन साठी 5,500 जे पोलीस कर्मचारी आहेत 2023 पासून वाढ बघत आहेत की सरकार त्या बाबतीत कधी निर्णय घेत आहे. त्यामुळे या अधिवेशन संपण्यापूर्वी आमच्या डीजी होमचा लोनचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर अध्यक्ष महोदय तिथे सोडवावा. त्याच्याच अध्यक्ष महोदय, पोलीस प्रशासनामध्ये प्रमोशनचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 113 बॅच 2015 PSI ते API 10 वर्षांपासून या प्रमोशन रखडलेल्या आहेत. त्यामुळे मी विनंती करतो की लवकरात लवकर प्रमोशनचा जो रखडलेला प्रश्न या महाराष्ट्राचा तो त्याच्यामध्ये मध्ये आहेत, त्यांचा तो प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुटेल. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, गेल्या काही वर्षांपूर्वी आपण 45 दिवस सुट्टी आणि त्याच्यामध्ये 20 रजा या पोलिसांना देतो. पण खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं, पोलिसांशी बोललात तर तिथं असं कळतं की त्या रजा दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्या लागू कशा होतील यासाठी सरकारने तिथं लक्ष देण्याची. लातूरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला, आम्ही बघितला, अख्ख्या महाराष्ट्रातले बघितला. अनेक लोकांनी मदत सुद्धा केली. बीजेपीचे काही पदाधिकारी तिथे गेले, शिंदे साहेबांच्या पक्षातले गेले, काही आमचे गेले, सगळ्यांनी मदत केली. एका शेतकऱ्याचा प्रश्न सुटला अध्यक्ष महोदय. पण का मराठी मीडियाली बिचारा त्या शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मांडला, म्हणून कर्जमाफ त्या एका शेतकऱ्याचं झालं अध्यक्ष महोदय. मी मीडियाला विनंती करतो, करोडो शेतकरी आज या महाराष्ट्रातले जे अडचणीत आहेत ना, सगळ्या करोडो शेतकऱ्याची बातमी माहिती लावा. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथे जाईल, सरकार नाही गेलं तरी कोणी ना कोणीतरी तिथे जाईल आणि बिचारा त्या शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न सुटेल. पण हे होणार आहे का?